बर्फाचा गोळा हा फक्त लहान मुलांनीच खायचा असतो असा समज असल्यामुळे मोठे लोक त्याकडे पाठ फिरवतात। मात्र पुणेकर याच बर्फाच्या गोळ्यासाठी सहकुटुंब रांगेत उभे राहतात आणि त्याचा आनंद घेत आहेत। डोळ्याला जर हा गोळा इतका खमंग लागत असेल तर जिभेला किती लागत असेल याची कल्पना करा। पुण्यातल्या सदाशिव पेठेतला हा रंगीत संगीत गोळा तुम्हाला जगात इतरत्र कुठेही खायला मिळणार नाही। आणि म्हणूनच या एकुलत्या एक गोळ्याच्या चवीसाठी लोकांनी नोटाबंदीतल्या एटीएम समोरच्या रांगेसारख्या रांगा लावल्या। पण त्याच्यावर जे कोटिंग केलेलं असतं ते फार वेगवेगळं असतं आणि त्याची जी चव असते ती अप्रतिम असते। गेले 10 वर्ष आम्ही गोळा खायला इथे येतो। 5-6 वर्षापासून येते आणि दत्तवाडीवरनं येते आणि ह्याचं म्हणजे टेस्ट चांगला आहे, त्यामुळे म्हणजे आवडतं पूर्ण फॅमिलीला। मी येते इथे आणि ह्याचा टेस्ट म्हणजे पुण्यात नाहीये कुठेही। बर्फाच्या चुऱ्याचा बेस, त्यावर स्वादिष्ट पदार्थांची रेलचे, वरून वेगवेगळे फ्लेवर्स आणि त्यावर वेगवेगळे सिरप्स, शिवाय काजू, पिस्ता, बदाम, मनुके, खवा, शिवाय मलई आणि चीजही। पदार्थांची नावं घेतली तरी तोंड खंगाळतं। मग उन्हाळा असो की हिवाळा, या गोळ्यांमध्ये गर्दी इतकीच व्हरायटी आहे। नोटबंदी झाल्यानंतरही आम्ही एकदा आलो होतो। थंडीतही खाल्ला होता? थंडीतही आवडीनं खाल्ला होता। ज्या प्रकारे ते मलई वगैरे टाकतात, फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स केलं, पण खरंच चांगला होता एक्सपिरियन्स। गोळ्यांची नावं पण खासच, ट्रॅफिक जॅम, बादशाही, मानसी, किंग साईज, काला खट्टा, मलई, फ्रेश मँगो आणि बरंच काही। 17 वर्षापासून हा व्यवसाय करतोय। व्यवसाय करताना वडिलांनी खूप मदत केली। म्हणजे आज वडील नाही आहेत, वडील जाऊन आज 5वा दिवस आहे। सगळ्यात महत्वाचं माझे भाऊ आहेत, त्यांचा मला सपोर्ट जास्त आहे। त्यांनी आज मला जे इथं राहून मी नसतानाही मला जे सपोर्ट करतात, त्याच्यामुळे ही प्रेरणा मला अजून पुढे जाण्यासाठी। 18 वर्षांपूर्वी हा जेव्हा गाडा सुरू झाला तेव्हापासून टप्प्याटप्प्याला या गोळ्यात बदल होत गेले आणि भविष्यातही होत राहतील। लोक जसं आम्हाला प्रपोज करतात की आम्हाला असा गोळा हवा, ज्याच्यामध्ये वेगळं पण हवं। वेगळं पण म्हणजे मग पहिला आमचा साधा गोळा होता, मलई गोळा होता, त्याच्यामध्ये आम्ही मग असं चेंजेस करत गेलो। पण आज अशी परिस्थिती की लोक अजून व्हरायटी मागतात, पण मला वेळ नाही। आता हीच म्हणजे हीच टेस्ट त्यांना देण्यासाठी कमी वेळ पडतो माझ्याकडे। 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत गोळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण प्रत्येक गोळा लाजवाब। तेव्हा कधी पुण्याला गेलात तर सदाशिव पेठेतल्या या गोळ्याची चव नक्की चाखा, कारण हा आहे रंग, रस आणि गंध यांचा अनोखा मिलाफ। पुणेकर चोखंदळपणासाठी ओळखले जातात, त्यामुळे पुणेकरांची पसंती मिळवणं सोपं नसतं। परंतु एकदा का एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या पदार्थाच्या चवीची खात्री पटली की हेच पुणेकर अशा प्रकारे रस्त्यावर उतरून त्या पदार्थाच्या चवीला दाद द्यायलाही मागं पुढं पाहत नाहीत। कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।